पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यामध्ये लोकवस्तीच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विनाशकारी टायर पायरोलिसिस म्हणजेच टायरवर प्रक्रिया करणाऱ्या कंपन्या होऊ घातल्या आहेत। यामुळे या कंपन्यांपासून हवा, पाणी आणि आरोग्यावर गंभीर परिणाम होत असलेल्या घातक प्रदूषणामुळे गुरुवार दिनांक 16 एप्रिल 2026 रोजी पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात प्रदूषण नियंत्रण मंडळासह हरित लवादाकडे तक्रार करणारे तक्रारदार, स्थानिक ग्रामस्थ, शेतकरी, पत्रकार तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाचे अधिकारी अशी संयुक्त महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीत स्थानिक ग्रामस्थ व तक्रारदार शेतकरी यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळावर विनाशकारी टायर पायरोलिसिस कंपन्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप देखील करण्यात आला होता व या घातक कंपन्यांना हद्दपार करण्यासाठी तीव्र मागणी धरून ठेवली होती। परिसरातील हवा, पाणी आणि आरोग्यावर दुष्परिणाम होत असल्याने अशा कंपन्यांवर कठोर कारवाई करावी अशी जोरदार मागणी देखील करण्यात आली। तर सर्व प्रकारची सखोल चौकशी करून तसेच थर्ड पार्टी चौकशी समिती नेमून वस्तुस्थिती तपासली जाईल व त्याप्रकारे अहवाल सादर करून संबंधित प्रदूषणकारी कंपन्यांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल अशी माहिती महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ कल्याण विभागचे अधिकारी सीमा दळवी यांनी दिली। या पाहूया बैठकीत नेमके काय काय घटना घडल्या व आपणही आपल्या प्रतिक्रिया नोंदवा। टायर पॅरालिसिससाठी एक कन्सेंट एस्टॅब्लिशमेंट कंडिशन्स टाकून दिल्या जातात की तुम्ही एसओपी प्रमाणे कॉम्प्लायन्स केला आहे का, मग ते एसओपीचं कॉम्प्लायन्स चेक केलं जातं। जोपर्यंत एसओपीचं कॉम्प्लायन्स पूर्ण नसेल एखादा पॉईंट आम्ही काम करतो। आमचं मेजर काम तुम्ही म्हटलं जबाबदारी का आहे तर वॉटर पोल्युशन कंट्रोल करणे आणि एअर पोल्युशन कंट्रोल करणे आणि जर हॅझार्डस वेस्ट कोण डिस्पोजल करत असेल तर त्याच्यावर कंट्रोल करून त्या कारवाई करणे ही जबाबदारी आमची आहे। त्यासाठी पहिलं म्हणजे त्यांचे इन्व्हेस्टमेंटसाठी अंडरटेकिंग किंवा सीए सर्टिफिकेट घेतलं जातं। दुसरं त्यांचं लँड डॉक्युमेंट मिनिमम डॉक्युमेंट्स आहेत ते लँड डॉक्युमेंट घेतलं जातं, उद्यम आधार घेतलं जातं, डिटेल्स ऑफ पोल्युशन कंट्रोल सिस्टीम हे घेतलं जातं। आणि यापूर्वी जोपर्यंत जिल्हाधिकारी मॅडम यांचं सर्क्युलर हे झालं नाही पाहिजे त्यापूर्वी ग्रामपंचायत एनओसी घेतली जाते। हे मिनिमम डॉक्युमेंट्स आम्ही घेतो। जमिनीवर जी काही आस्थापना बसलेल्या आस्थापनेला कोणत्याही जागेमध्ये ती इंडस्ट्रियल पर्पज नुसार येणे किंवा इंडस्ट्रियल या पर्पज नुसार त्याची परवानगी घेणं गरजेचं असतं, तरच तिथे कोणता तरी फॅक्टरी ऍक्ट नुसार पण ऍप्लिकेबल पूर्वी असेल। आता त्याचं अमेंडमेंट झालंय, तुम्ही म्हणता त्यानुसार आलेलं नाही, परंतु कोणतीही आस्थापना बसताना त्या जागेचा वापर हा औद्योगिकरणासाठी जर झाला असेल तरच त्याला परवानगीचा भाग येऊ शकतो आणि तो जनरल ऑफिसर, टँकर हेड ऑफ द डिपार्टमेंट आणि त्यानंतर मग मेंबर सेक्रेटरी जे फायनल जे लिगल ऍक्शनचं फायनल जे अप्रुव्हल असतं ते मेंबर सेक्रेटरी यांच्याकडून असतं, जे IAS ऑफिसर असतं। आमचं काम आहे यांना रिपोर्टिंग करणं। जे काही नॉन कॉम्प्लायन्सेस आम्ही ऑब्झर्व करतो इंडस्ट्रीचे ते सगळे आम्ही हे वरच्या अधिकाऱ्यांना पाठवतो आणि वरच्या म्हणजे रिजनल ऑफिसरपासून एक कार्यवाहीची प्रक्रिया सुरू होते। जसं सुरुवातीला आमच्या बेसिसवर आम्ही फक्त वॉर्निंग नोटीस एक समजपत्र देतो की बाबा हे तू असं असं केलेलं नाही आहेस, हे जर पूर्ण नाही केलं तर आम्ही पुढची ऍक्शन करण्यासाठी वरिष्ठ कार्यालयाकडे अहवाल माझा पहिला मुद्दा आहे, सगळे अनधिकृत आणि हा मुद्दा आणि जर ह्या अनधिकृत आहे तर ह्या 24 तासामध्ये या सगळ्या कंपन्या बंद झाल्या पाहिजे। 48 तासाचा इंटिमेशन द्या, तुम्ही सगळे डॉक्युमेंट चेक करा, त्याच्यानंतर ह्या कंपनीला ऑर्डरसाठी परमिशन द्या। आमचा हा पहिला मुद्दा आहे। हा इथे पहिला मुद्दा क्लिअर करा, लगेच आम्ही पुढचा मुद्दे घेतो। आमच्याकडे भरपूर मुद्दे आहेत। या गोष्टी जागा भाड्यावर देताना शेतकऱ्यांना कुठलीही कल्पना नसते, त्याच्यामुळे महसूल विभाग पण याच्यात जबाबदारी कोणाची आहे ते तुम्ही सांगा, म्हणजे आम्ही त्यांच्याकडे उत्तर मागूया। मी मान्य करते लँड डॉक्युमेंट बघायला हवं त्याबद्दल मान्य करता नाही, इथे प्रॉब्लेम फक्त मॅडम कंपनीचा नाहीये, इथे लोकांच्या जीवाचा प्रश्नाचा प्रॉब्लेम आहे। तुम्ही इथे मान्य करता म्हणजेच तुम्ही एसओपी फॉलो करत नाही, इनडायरेक्टली सर डायरेक्ट आहे। इथे तुम्ही लँड डॉक्युमेंट चेक करत नाही म्हणजे फर्स्ट आलं की तुम्ही एसओपी फॉलो करत नाही। मी पहिल्यांदाच सांगितलं की लँड डॉक्युमेंट चेक केलं जातं, पण मी रेकॉर्ड द्या। आता मला इथे रेकॉर्ड पाहिजे का? तुम्ही ऑपरेट दिलात, इस्टॅब्लिशमेंट दिलेलं आहे, मला इथे रेकॉर्ड द्या।
इस्टॅब्लिश आणि ऑपरेट तुम्ही दिलेले आहेत की नाही मला रेकॉर्ड. स्थापनेचे एक लोकॅलिटी आहे, इतर ठिकाणी पण आहेत एक दोन, पण जास्त तिथं आहे. तर त्या अनुषंगाने प्राप्त तक्रारी ज्या होत्या त्याबाबत MPCBला पण आम्ही कळवलेलं होतं आणि लोकली काय आहे तिथं स्टेटस याची एक आम्ही व्हिजिट केलेली आहे. तहसीलदार आम्ही आणि सर्कल वगैरे हे घेऊन यांच्या समवेत पण काही ठिकाणी व्हिजिट केलेली आहे आम्ही. त्यानुसार आम्ही जे तिथले काही फॅक्ट्स फाइंडिंग्स आहेत त्याची माहिती संकलित केलेली आहे. आता याच्यावर ज्या ज्या परवानग्या आवश्यक आहेत एखादी कंपनी चालू होण्यासाठी त्या आहेत का ते तपासून त्यांना त्याबाबतच्या नोटिसा काढलेल्या आहेत यापूर्वी आणि MPCBचं त्यांच्या डिपार्टमेंटकडून त्याच्यावर कार्यवाही चालू आहे. आता या अनुषंगाने पुढचे काय जे डायरेक्शन्स येतील आणि जो काही कायदेशीर त्याच्याबाबत कारवाई करणं अपेक्षित आहे त्याप्रमाणे कारवाई केली जाते. त्याच्याकडे ही वाड्यात जुरिडिक्शन आहे तर त्या बोलतेला नंतर डिशवाले बोलते तोपर्यंत केस दिवस आहे. नमस्कार, मी डॉक्टर सीमा उदय दळवी, उपप्रादेशिक अधिकारी कल्याण. काय जबाबदाऱ्या आहेत आणि आम्ही काय करतो एक गोष्ट. जे महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड हे फॉर्म झालेले हे वॉटर ॲक्टच्या अंडर फॉर्म झालेलं आहे. त्याप्रमाणे सब रिजनल ऑफिसर हे जे फील्डवर जे उद्योग असतात त्या उद्योगांची पाहणी करून त्यांचा जो अहवाल असतो तो वरिष्ठ कार्यालयाकडे चालू करा बोल जवळ पकडा तो वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवतो. म्हणजे कोणती त्याप्रमाणे कसं असतं किंवा ते एक इंडस्ट्रीचं कॅटेगरायझेशन केलेलं आहे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ. यामध्ये रेड, ऑरेंज, ग्रीन आणि ब्ल्यू कॅटेगरी. ब्ल्यू कॅटेगरी ही रिसेंटली ॲड झालेली आहे जी 24/2/2025 जे नवीन कॅटेगरायझेशन आलं आहे त्याप्रमाणे ॲड झालेली आहे. आता त्यामध्ये रेड कॅटेगरी जी असते त्याचं हायली पोल्युटिंग इंडस्ट्री यामध्ये रेड कन्सिडर केलेली असते. त्यानंतर ऑरेंज कॅटेगरी त्यापेक्षा कमी. हे सगळे पोल्युशन इंडेक्स CPCBने जो ठरवून दिलेला आहे त्याप्रमाणे कॅटेगरायझेशन केलेलं असतं. तर ह्या इंडस्ट्रीचं सर्वांवर सर्वेक्षण करणं आणि त्यांचं जे वॉटर पोल्युशन असेल, एअर पोल्युशन असेल आणि वॉटर पोल्युशन, एअर पोल्युशन तसेच हॅझार्डस वेस्ट रूल्स असतील, इतर प्रकारचे काही वेस्ट असतील ज्या वेस्टच्या रूल्सप्रमाणे त्याप्रमाणे कार्यवाही करणे अपेक्षित असतं. मग जे सब रिजनल ऑफिसर आहेत त्यांच्या अंडर क्षेत्र अधिकारी असतात. क्षेत्र अधिकारी असतात ते पाहणी करतात, त्यांना रँडमाइज व्हिजिट शेड्यूल केलेले असतात. तसेच जे कंप्लेंट्स येतात जे जनरल लोकांकडून VIP कंप्लेंट असतात प्रत्येक काही प्रकारचे त्याप्रमाणे मेडिटेशन करणं हे आमचं काम होतं. पण आता रिसेंटली तुम्ही बघितलं असेल तर 21 नोव्हेंबर 2025 पासून फॅक्टरीज ॲक्ट बंद होऊन OSH कोड आलेला आहे. तर OSH कोडचे सध्या जे सेक्शन आहेत तेच पब्लिश झालेले आहेत. आता त्याचे रूल्स पब्लिश होणं बाकी आहे. त्यामुळे सध्या जर आमचे इन्स्पेक्शन वगैरे थोडेफार कमी केलेले आहेत. तर आमचे या अगोदर कसं होतं की फॅक्टरीज ॲक्ट 1948 प्रमाणे आमचं काम होतं की कारखान्यांची सुरक्षा म्हणजे कारखान्यात अपघात होऊ नये म्हणून आम्ही काळजी घेतो. त्यासाठी आम्ही इन्स्पेक्शन करतो. नंतर आमच्याकडे रँडम सेंट्रलाइज इन्स्पेक्शन सिस्टीम आहे. त्या अनुषंगाने आपण दर महिन्याला 25 इन्स्पेक्शन आम्हाला अलॉट होतात. ते तिन्ही तालुक्यामध्ये वसई, विरार आणि वाडामध्ये. तर त्यात दर महिना आपल्याला 25 इन्स्पेक्शन एक अलॉट केले जातात. त्यानंतर ज्या तक्रारी येतात किंवा अपघात होतात किंवा काय जे अनधिकृत कारखाने जर चालू असतील विदाऊट लायसन्स तर त्यांना आपण भेट देऊन त्यांच्यावर आपण कारवाई करतो. आणि जिथं अपघात होतात तिथं अपघात कशामुळे झाला त्याची कारणे शोधून आपण त्यांच्याकडनं कंप्लायन्स करून घेतो की पुन्हा तसे अपघात होऊ नये म्हणून. आणि जर तसे अपघात झाले त्यात कोण रिस्पॉन्सिबल असेल तर त्यांच्यावर आपण कायदेशीर कारवाई करतो. तर आता गेल्या 3 वर्षातला आपल्याकडे एक डाटा आहे वाडा तालुक्यातला. तर एक पायरोलिसिससाठी मीटिंग आहे म्हणून मी सांगतो की गेल्या 3 वर्षात पायरोलिसिस कारखान्यामध्ये 7 अपघात मेजर अपघात झालेले आहेत. 7 अपघातामध्ये 2 फायर झाले तर त्या फायरमध्ये कोणी इंजुरी नव्हती. एका अपघातामध्ये एक इंज्युअर झाला होता आणि 4 मेजर अपघातामध्ये फॅटॅलिटी झालेली होती. तर त्या 4 सर्व जे अपघात आहेत त्यांची चौकशी करण्यात आलेली आहे आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे. तर आमचं काम मेनली इन्स्पेक्शन करणं आणि जे अपघात होतात ते अपघात थांबवणं हे आमचं रेग्युलर काम आहे. आवाज नाही बोला. येतोय आता?
रिसायकलरचे प्रकार आहेत त्यामध्ये हॅझार्डस अँड अदर वेस्टेज मॅनेजमेंट रूल्स 2022 प्रमाणे रिसायकलरचे प्रकार आहेत त्यामध्ये मॅडम प्रश्न तुम्ही तोच मी प्रश्नाचं उत्तर बरोबर देते. मेरे साहेब मी प्रश्नाचं उत्तर बरोबर देते. तुम्ही ऐकून घेतला तर मी बोलेन, तुम्हाला ऐकायचं नसेल तर मी नाही. ठीक आहे बोला. रिसायकलरचे प्रकार आहेत क्रम रबर बनवणाऱ्या इंडस्ट्रीज, टायर रिटिटर करणाऱ्या इंडस्ट्रीज आणि रिकवर्ड कार्बन ब्लॅक बनवणाऱ्या इंडस्ट्रीज आणि टायर पायरोलायसिस ऑइल बनवणाऱ्या इंडस्ट्रीज. यापैकी तुम्ही म्हणता त्याप्रमाणे टायर पायरोलायसिस ऑइल बनवणारे जे कारखाने आहेत त्यांच्यासाठी इम्पोर्ट टायर यूज करणं अलाउड नाही. हॅझार्डस अँड अदर वेस्टेज मॅनेजमेंट अमेंडमेंट रूल्स 2022 प्रमाणे. ओके. आता तुम्ही म्हणता इम्पोर्ट टायरचं तुमचा माहिती कुठे मागायची. इम्पोर्टचं जे लायसन्स आहे ते मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट अँड क्लायमेट चेंज न्यू दिल्ली यांच्याकडून दिलं मॅडम जातं. तो प्रश्न माझा प्रश्न मी तुम्ही पुढे समजून बोलते घेतला. ऐकून घ्याल तर ना. आणि त्याप्रमाणे जे टायरचं 2 प्रकारे टायर पायरोलायसिस इंडस्ट्रीज यूज करतात. एक तर वेस्ट टायर यूज करतात आणि दुसरा आहे क्रम रबर यूज करतात. आता वेस्ट टायर्स जे आहेत त्यांचे इन्व्हॉइसेस असतात, जीएसटी इन्व्हॉइसेस असतात. ते जे सेल आहे परचेस आहे ते सगळं जीएसटी डिपार्टमेंटकडे त्यांचे डिटेल्स असतात. आणि राहिला प्रश्न ह्याचं व्हेरिफिकेशन करण्याचं, तर जीएसटी आणि एमपीसीबी ह्या दोघांचं जेव्हा हायर लेवलला इन्व्हेस्टिगेशन होईल त्याच वेळेला ते पॉसिबल होईल की ते यूज करतायत की नाही. पण ज्यावेळी ऑब्झर्व झालं होतं, आम्ही म्हटलं त्याप्रमाणे आमच्या सर्वेमध्ये ऑब्झर्व झालं होतं की हे इम्पोर्टेड टायर यूज करतात, त्याप्रमाणे आम्ही क्लोजर दिल्या होत्या आणि रिस्टार्ट देताना त्यांच्याकडून आम्ही हमीपत्र घेतलेलं आहे की इम्पोर्टेड टायर आम्ही यूज करणार नाही. ही एमपीसीबीची आतापर्यंतची झालेली कारवाई आहे. माझा प्रश्न कंपन्या आहेत, एकूण 17-18 प्लांट आहेत ते. त्याच्यामध्ये एकाही कंपनीने त्याची व्यवस्था केली. मी याच्या आधी पण आपल्याला निदर्शनास आणून दिलेलं आहे. कंपनीने जे जिओ टॅगिंग वरून पाहिजे तेही केलेलं नाही. त्याच्यामुळे कोणत्या कंपनीचं नाव म्हणजे तिथली कोणती कंपनी कोणत्या नावाने हे आम्हाला समजत नाही. कंपनीने अजूनपर्यंत कंपनीच्या बाहेर कुठल्याही प्रकारचं बोर्ड लावलेलं नाही. तर जेणेकरून आम्हाला जर अर्ज करायचं झालं तर त्याची कोणतीच माहिती आमच्यापर्यंत मिळत नाही. दुसरी गोष्ट तुम्ही जे बोलले तर 16 जानेवारी 2024 रोजी एक एसओपी झाली. त्याच्यानंतर वाड्यामध्ये किती कंपन्यांनी नवीन सुधारित एसओपी प्रमाणे आपले प्लॅन लावलेले आहेत आणि किती प्लॅन आहेत तर त्यांनी अजूनपर्यंत 2024च्या जी सुधारित एसओपी फॉलो केलेली नाही. याबद्दल मी स्पेशली सांगू इच्छिते की एप्रिल 2025 मध्ये स्पेशली एसओपी कॉम्प्लायन्स करून घेण्यासाठी आम्ही एक सर्वे केला होता. त्यामध्ये टोटल आम्ही त्यामध्ये किती जानेवारी 2025 ते जानेवारी 2026 मध्ये 2 उद्योगांना कारणे दाखवायची नोटीस, 6 उद्योगांना प्रस्तावित आदेश, 2 उद्योगांना अंतरिम आदेश, 43 उद्योगांना उत्पादन बंदचे आदेश व बंद केलेल्या 34 उद्योगांना पुनश्च उत्पादन चालू करण्याचे आदेश देण्यात आले. 34 उद्योगांना जे आदेश देण्यात आले त्यापैकी फक्त हायर एनओसी आणि डीज सर्टिफिकेट घेण्यासाठी त्यांना वेळ देण्यात आला. त्यामध्ये त्यांची जी बँक गॅरंटी होती कन्सेंट टू ऑपरेटमध्ये 1 लाखाची बँक गॅरंटी होती ती जप्त केलेली आहे. त्यानुसार हायर एनओसी घेण्यासाठी टाइम दिलेला आहे आणि ईपीआर सर्टिफिकेटसाठी यासाठी टाइम दिला आहे कारण त्यांचं जो ईपीआरचं जे पोर्टल आहे तिथे काही टेक्निकल इश्यूज आहेत सीपीसीबी साईड, म्हणून त्यांना तिथे वेळ. अशा 34 उद्योगांना आपण एसओपीचा कॉम्प्लायन्स नाही म्हटलं तरी 99% कंप्लीट झाल्यानंतरच दिलेला आहे. त्यासाठी पुन्हा सर्वे करून दिलेला आहे की पुन्हा व्हिजिट केली की यांचा कॉम्प्लायन्स झाला आहे का, त्याचप्रमाणे रिपोर्ट करून 34 उद्योगांना आपण सध्या स्टार्ट दिलेली आहे. साहेब एक प्रश्न असा आहे जाते की हा पॉईंट तुम्ही एवढ्या वेळात कंप्लीट करा, अशा प्रकारे कन्सेप्ट टू ऑपरेट दिलं जातं. एक थोडक्यात कोणते नॉर्म्स तुम्ही असतात ते थोडक्यात 1-2-4 महत्वाचे जे असतात ते आता तुम्ही टायर पायरोलायसिस बाबत जर स्पेशली बोलत असाल तर त्याप्रमाणे आपली केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाची 16 जानेवारी 2024 रोजी रिवाइज टायर एसओपी आणली. त्याप्रमाणे कसं होतं की यापूर्वी बॅच टाईप टायर पायरोलायसिस आणि त्याच्यानंतर केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाची आता नवीन प्रणाली केली. त्याप्रमाणे ॲडव्हान्स बॅच आणि कंटिन्युअस बॅच या 2 प्रकारच्या टायर पायरोलायसिससाठी त्यांनी कार्यप्रणाली घालवली. आता जे पूर्वीचे बॅच टाईप रिॲक्टर्स होते त्यांना या एसओपी प्रमाणे ॲडव्हान्स बॅच रिॲक्टरला
शिफ्ट होणं गरजेचं आहे. तर त्यासाठी त्यांनी काय काय दिलं होतं त्या प्रणालीमध्ये काय दिले की रिॲक्टरच्या दारापासून प्राथमिक कंडेन्सर जो आहे त्याप्रमाणे पायरोगॅसची प्रोग्राम लॉजिक कंट्रोल आधारित नियंत्रण व्यवस्था करणे, रिॲक्टरवर स्टोरेज टाकीवर गॅस सेन्सर, दाब, तापमान मापकांची यंत्रणा बसवणे, उद्योगामध्ये वायू गळती झाल्यास त्यासाठी अलार्म यंत्रणा बसवणे, आणीबाणीच्या वेळी संपूर्ण पायरोगॅसचं ज्वलन करणे, म्हणजे जी फ्लेअर स्टॅक असते तुम्ही बघितलं असेल चिमणीच्या वरती एक प्रकारची आग दिसते ते जे आणीबाणीच्या वेळी म्हणजे जेव्हा त्यांचा पायरोगॅस रियूज होत नाही त्यांच्या सायकलमध्ये तो एक्स्ट्रा जनरेट तो त्यांना स्पेशली तो जाण्यासाठी ती परमिशन SOP मध्ये त्यांना दिलेली आहे. दुसरा रिॲक्टर गरम करण्यासाठी पायरोगॅसच्या पुनर्चक्रीकरण व्यवस्था करणे म्हणजे रिसायकल जो त्यांच्या सिस्टीम रिॲक्टर पायरोगॅस प्रक्रिया आहे त्यामध्ये जो पायरोगॅस तयार होतो त्याचं पुन्हा फ्युएल म्हणजे इंधन म्हणून त्या रिॲक्टरसाठी यूज करणे ही एक सिस्टीम चाललेली आहे. रिॲक्टरवर 4 म्हणजे जो कार्बन त्यांच्यामध्ये जनरेट होतो त्याचा जो प्रॉडक्ट आहे त्यामध्ये पॅकिंग क्षेत्राच्या गेटवर सक्शनहूड यंत्रणा बसवणे, रिॲक्टरमधून 4 किंवा कार्बन पोस्टिंग काढते वेळेस पाणी फवारणीसाठी व मेकॅनिकल व्यवस्था करणे, पर्यावरण सुरक्षा आणि सुरक्षिततेच्या अनुषंगाने नायट्रोजन वायू तयार करण्यासाठी परमनंट अरेंजमेंट त्यांच्या प्लॅन्टमध्ये बसवणे. जेव्हा ह्या सगळ्या यंत्रणा ते पूर्ण करतील बॅच जे एक्झिस्टिंग होते यापूर्वी ते 2024च्या आधीपासून त्यांनी या यंत्रणा बसवल्यावर ते ॲडव्हान्स बॅचमध्ये कन्वर्ट होते आणि त्याप्रमाणे त्यांनी यंत्रणा बसवणं आवश्यक आहे. या मिनिमम ज्या जास्तीत जास्त आवश्यक आहेत तशा बघायला गेलं तर खूप साऱ्या आहेत 30च्या वरती त्यांचे पॉईंट्स दिलेले आहेत SOP मध्ये ते त्यांनी कॉम्प्लाय करणे आवश्यक आहे. दुसरा मुद्दा आहे रिझर्व्ह फॉरेस्टमध्ये कंपन्या असं आता वाडा तालुक्यामध्ये सर्व तुम्हाला एक विषय आहे कांसा वाईल्ड लाईफ सँक्च्युरी त्याबद्दल ड्राफ्ट नोटिफिकेशन आहे. दुसरं आहे वेस्टर्न घाट नोटिफिकेशन 2022 हे ड्राफ्ट नोटिफिकेशन या दोन्ही पण नोटिफिकेशन आहे ते अजूनही ड्राफ्ट नोटिफिकेशन. आता तोरणेचं तुम्ही म्हणताय तो रिझर्व्ह फॉरेस्ट आय थिंक तुम्ही म्हणताय ते कांसा वाईल्ड लाईफ सँक्च्युरी मी बोलते तो विषय मी घेतला नाही तुमच्याशी क्लिअर करतो. मी दोन्ही गोष्टी आता जे इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये जी गावं असतात त्यांची स्पेशल लिस्ट इको सेन्सिटिव्ह झोनच्या नोटिफिकेशन वेस्टर्न घाट नोटिफिकेशनच्या लिस्टमध्ये दिलेली आहे आणि वेस्टर्न घाट नोटिफिकेशनमध्ये एक कंडिशन टाकलेली आहे की वेस्टर्न घाट नोटिफिकेशन जिथे जिथे एरिया आहे तिथे तिथे रेड कॅटेगरी इंडस्ट्रीज अलाउड नाही आहेत आणि ज्या एक्झिस्टिंग रेड कॅटेगरी इंडस्ट्रीज आहेत त्यांना एक्सपान्शन अलाउड नाही आहे. द टायर पायरोलायसिस इंडस्ट्री ही 30/11/2023 CPCB कॅटेगरीशन याप्रमाणे ऑरेंज कॅटेगरीमध्ये आहे आणि लेटेस्ट जे 2025 कॅटेगरीशन आहे त्याप्रमाणे पण ती ऑरेंज कॅटेगरीमध्ये आहे. त्यामुळे ऑरेंज कॅटेगरीच्या इंडस्ट्रीला तिथे परमिशन दिली गेलेली आहे. दुसरा विषय आहे तानसा वाईल्ड लाईफ सँक्च्युरी. तानसा वाईल्ड लाईफ सँक्च्युरीचं जे नोटिफिकेशन आहे त्यानंतर एक एनपीटी मॅटर जनरेट झाला होता त्याची 2019ची ऑर्डर आहे त्याप्रमाणे 10 किलोमीटरच्या आतमध्ये इंडस्ट्रीजना अलाउड आहे. बट ती जी ऑर्डर आहे ती सुप्रीम कोर्टाने आय थिंक 2023 मध्ये ती सेट असाइड केली ऑर्डर. त्यामुळे आम्ही आता जी परमिशन देतो ती 1 किलोमीटर ते नंतर 1 किलोमीटरच्या नंतर जो पार्ट आहे त्यामध्येच फक्त इंडस्ट्रीजना परमिशन दिली जाते. 1 किलोमीटरच्या आतला बफर झोनच्या नंतर सुद्धा 1 किलोमीटरच्या आतला जो आहे त्यामध्ये आम्ही कोअर झोनमध्ये कुठलीही इंडस्ट्रीची जी पोल्युटिंग इंडस्ट्री असते त्याला परमिशन दिली जात नाही. हा विषय झाला. आता टायर पायरोलायसिसमुळे होणाऱ्या हवा प्रदूषण जलप्रदूषण यासाठी तुम्ही काय केलं तुमची काय रोल आहे काय करताय यासाठी मी सांगू इच्छिते की जी आपण गेल्या वर्षी 2025 मध्ये जो सर्वे केला तो ह्या सगळ्या तक्रारदारांच्या मुळेच हा सर्वे आम्ही केला आहे. म्हणजे जेवढ्या कंप्लेंट माझ्याकडे आल्या त्यावेळेला जेव्हा 2 फेब्रुवारी 2025 मध्ये जेव्हा मी ऑफिस नोट इंटरनल ऑफिस नोट मी मूव्ह केली त्यावेळी नाही म्हटलं तरी 25-30 कंप्लेंट्स तशाच आपल्या जनता दरबारमध्ये प्राप्त झालेल्या कंप्लेंट या सगळ्यांचा रेफरन्स घेऊन मी हायर ऑथॉरिटीकडे ऑफिस नोट मूव्ह केली. मी पहिल्यांदाच मी सांगितलं की हायर ऑथॉरिटीकडे मला अहवाल पाठवावा लागला. त्याप्रमाणे मी ऑफिस नोट मूव्ह केली आणि त्या ऑफिस नोट मूव्ह केल्यानंतर आम्ही हा स्पेशल सर्वे काढला. जी ऑर्डर आम्हाला आल्यानंतर स्पेशल सर्वे केला. त्यानंतर बऱ्याच कंपन्या आम्ही बंद केल्या त्यांच्याकडून SOP कॉम्प्लायन्स करून घेतला आणि त्याच्या पुढची स्टेप जी आहे ती अशी होती की 14/11/2025 रोजी आमचे
एक हायर लेवलला एक मीटिंग झाली. त्यामध्ये असं ठरवलं की जोपर्यंत ही जी ऑफिस नोट होती त्याप्रमाणे कॅरिंग कॅपॅसिटी स्टडी म्हणजे त्या एरियाचा हवा प्रदूषण किंवा जल प्रदूषण किंवा इतर प्रकारचे प्रदूषण कॅरी करण्याचं म्हणजे त्याची कॅपॅसिटी आहे का त्या एरियाची, त्यासाठी एक स्पेशल स्टडी करण्यासाठी वेल नोन इन्स्टिट्यूटला आम्ही काम देतो. ते काम देण्याची ऑलमोस्ट या 15 दिवसात ऑर्डर निघेल आणि ते काम दुसरे इन्स्टिट्यूट म्हणजे आम्ही नाही करणार. ICT किंवा IIT यासारख्या जे वेल नोन इन्स्टिट्यूट आहेत त्यांचे एक्सपर्ट लोक हा स्पेशल स्टडी करतील. पण जोपर्यंत त्यांचा अहवाल येत नाही तोपर्यंत आम्ही नवीन एस्टॅब्लिश ॲडव्हान्स बॅच टाईप टायर पॅरालिसिस आहेत त्यांना देणं बंद केलेलं आहे. फक्त कंटिन्युअस टायर पॅरालिसिस इंडस्ट्रीज आहेत त्यांच्यासाठी फक्त अलाउड आहे. मी आतापर्यंत फक्त आपल्या वाडा तालुक्यामध्ये 2 कंटिन्युअस टायर पॅरालिसिस इंडस्ट्रीजना कन्सेंट टू ऑपरेट दिलेला आहे. पण ॲडव्हान्स बॅच नवीन एस्टॅब्लिश द्यायचं आम्ही बंद केलं आहे. सध्या परिस्थितीत 7 टायर पॅरालिसिस इंडस्ट्रीज आम्ही कन्सेंट टू ऑपरेट दिलेला आहे आणि 18 टायर पॅरालिसिस इंडस्ट्रीजना कन्सेंट टू एस्टॅब्लिश दिलेला आहे. म्हणजे टोटल 78चा हा आकडा आहे जो परमनंट. यातल्या 18 पैकी किती जण CTOला येतील किंवा नाही हे त्यांच्यावर डिपेंड आहे कन्सेंट टू ऑपरेटला. तर सध्या ऑपरेशनल ज्या इंडस्ट्रीज आहेत त्या 7 इंडस्ट्रीज आहेत त्यापैकी 2 कंटिन्युअस आहेत आणि 58 ॲडव्हान्स बॅच टाईप मॅडम नाही, आता जे मुद्दे मांडलेले आहेत सर्वांनी तर ते सर्व मुद्दे आम्ही या ठिकाणी मिनिटाईज केलेले आहेत आणि MPCBने ऑलरेडी एक थर्ड पार्टी एजन्सी नियुक्त करण्याचं त्यांनी निश्चित केलेलं आहे स्टेट लेवलवर की जे ह्या डिपार्टमेंट व्यतिरिक्त वेगळे असणार आहे. तर ते सर्व मुद्द्यांची माहिती घेणार आहे आणि त्याच्यामध्ये जर अनियमितता असतील तर त्याबाबत ते कन्सेंट टू ऑपरेट जे दिलेले आहेत त्यावरती ते निर्णय घेणार आहे. त्याच्यामुळे ह्याच्यावरती जेवढे मुद्दे मांडलेले आहेत त्या सर्व मुद्द्यावरती कारवाई होणार आहे. फॅक्टरी इन्स्पेक्टरने माहिती दिली त्यानुसार परंतु आजपर्यंत अनेक अपघात झाले त्यावर सुद्धा कारवाई केली नाही आणि कुठल्याही कंपनीने फॅक्टरी इन्स्पेक्टर लायसन घेतलेलंच नाही. नाही, ज्यांनी लायसन घेतलं नाही त्यांची ते तपासणी करणार आहेत. 17 फॅक्टरी काय आहेत की ज्याच्यामध्ये लायसन घेतलेलं नाही तर त्यांची तपासणी करतील आणि नॉर्म्स प्रमाणे त्याच्यावरती कारवाई करतील. कधीपर्यंत कारवाई होईल? कारवाई आता विभागाला जे दिलेले आहेत 15-1 दिवसामध्ये ते कारवाई करतील.